जोपर्यंत तुमचे नातेवाईक येत नाहीत तिथपर्यंत आम्ही हे लगीन नाही होऊ देणार. वय बरोबर बोलत आहेत. हे घ्या काका काकी आले. चंपा बाळा, आम्ही लई खराब आहे, पण शेवटी आम्ही तुझे काका काकूच आहोत ना. आम्हासनी लग्नामध्ये तरी बोलवायचंच ना. वय बाळा, असं कोण करते या? चंपा चंपा तुम्ही लोक कोण आहे? महाराजांनी आमसनी तुझे काका काकी बनवून पाठवलं आहे. वय बघा, आले तिचे काका काकी भी. लई वेळा माणसासनी ते करावं लागतं जे कधी त्यासनी करायचं नसतं. चला, आता तर चंपाचे काका काकू पण आले आहेत. आता तर तुमची खात्री झाली ना. चला, आता लग्नाच्या विधी आटपून घेऊयात. घ्या, रामजीच्या दुसऱ्या लग्नाच्या प्रयत्नांचा यज्ञ होता तो पूर्ण झाला. अगदी बरोबर बोललेत महाराज तुम्ही. मग चला, रामजीचं लग्न पाहूया आपण. त्या लग्नाच्या सोहळ्याचे साक्षीदार बनूयात, जिथून रामजी आणि त्याच्या कुटुंबाची नामशेष होण्याची सुरुवात होणार आहे. अवश्य अवश्य. या महाराज या. भीमराव, आता एक तूच आहेस जो आमची मदत करू शकतो, नाहीतर तुझ्या बाबांचं लगीन चंपाशी होईल. मी जे करू शकत होतो ते समजे प्रयत्न करून झालेत. आता यापेक्षा मी काय बी करू शकत नाही. मग जे लोक म्हणतात की भीमराव समद्यांची समस्या सोडवतो, समद्यांची मदत करतो, ते खोटं आहे का? मी तर हे बी ऐकलं आहे की भीमाबाईंनी मरता मरता तुझ्याकडून वचन घेतलं होतं की तू तुझ्या समाजातल्या प्रत्येकाची मदत करायची. मी अभि तर तुझ्या जातीची आहे ना. आज पातूर आपल्या हक्कासाठी लढाई लढली आहे, पुढे बी लढत राहा आणि आपल्या समाजाला या नरकाच्या आयुष्यातून मुक्ती मिळवून दे. अरे बापाचं लग्न आहे आणि तू इथे भटकतोयस? अरे जाऊन तयारी वगैरे कर. मला हे लगीन थांबवावंच लागेल. तुम्ही तिथे गेले होते ना, मग काय झालं? बाजूला वा की. अरे बाळा, दूर हो की. चल बाजूला, चल दूर हो तिकडे. अरे नाही 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 रामजी, असं चकित व्हायची गरज नाहीये. अरे पोरीच्या काका काकूंचा मी पुरोहित आहे, ओळखतो मी यांना. अरे म्हणूनच तर आम्ही तुमच्या लग्नात आलोय. अरे थांबलात का भाऊ? भाज्या वाजवा की. वाजवा वाजवा.
तात्यांचा पाया असत्याच्या जमिनीवर नसावा. भीम, परत जा. नाही बाबा, थांबा जरा. जिथं महाराज, शेठजी आणि चायवाले काका असणार तिथं समजा चांगलं होईल असं होऊच शकत नाही बाबा. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुझं बरोबर आहे भीमराव. तुझ्या मनात जे येईल ते तू बडबडत राहा. इथे कुठल्याही बिनबुडाची गोष्ट करून भटकवण्याचा प्रयत्न करू नकोस. समदे पुरावे सादर करतो, मग समजेल की कोण कोणासनी भटकवतय ते आणि कोण कोणासनी फसवतय. कोणच्या पुराव्याची गोष्ट करत आहेस तू? मी ऐकलं आहे का तुम्ही इथंच राहता म्हणून. वय राहती, पर त्याचं काय? मग तुमचं सामान कुठं आहे? याचं सामानाशी काय घेणं देणं? शेठजी, यांचं सामान कुठं आहे? तुम्ही नुसतं उभं राहून बघताय काय? काहीतरी बोला तुमच्या या नालायक पोरासनी. अरे असं कसं बोलताय तुम्ही? आधी ऐकून तरी घ्या की तो काय म्हणतोय. शेठजी, कुठं यांचं सामान? चंपाचं सामान तर त्या खोलीत आहे. पर माझ्या सामानाशी याचं काय घेणं देणं? थांबा. भीमला जे करायचंय ते त्यासनी करू दे. तुम्ही का घाबरताय? कशापायी करतोयस हे समज? तुम्ही काही बोलणार की मी सांगू समद्यांना? पर म्या कुठं नाही म्हणलं लग्नाला. मला तुम्हा समद्यांना एक खरी गोष्ट सांगायची आहे. पण त्याआधी समद्यांनी हे बघा. हे बघा, हे बघा समद्यांनी. महाराज, तुम्हीच सांगा, यांच्याकडे एवढं पैक कुठून आलं? सांगा, तुमच्याकडे एवढं पैक कुठून आलं? जसं तुमचं म्हणणं आहे का तुमचे आई बाबा नाही आहेत आणि तुमच्या काका काकी सोबत तुमचं जमत नाही आणि तुम्ही दुःखी आणि गरीब आहात म्हणून तुम्ही कोणतं बी काम करण्यासाठी तयार आहात. तुम्हासनी काय इथं एवढा पगार मिळतो का तुम्ही एवढं पैक जमवलं? मग सांगा, तुमच्याकडे एवढं पैक कुठून आलं? कुठून बी आले असत्याल, तुला काय घेणं देणं? देणं घेणं हाय. मला असं वाटतं की महाराजांना शेठजींनी तुम्हासनी हे पैक दिलंय. म्हणजे तुम्ही बाबांसोबत खोटं लगीन करावं. हे काय बोलतोयस तू? ही तुझी कपोल कल्पना आहे. काय पुरावा आहे तुझ्याकडे या सगळ्या गोष्टींचा? मग सांगा, त्यांच्याकडे एवढं पैक कुठून आलं? अरे कुठून बी आले असत्याल. तुम्ही तुमच्या पोरासनी सांगा हे समजा नाटक बंद कर म्हणून, नाहीतर मी समद्यासनी खरं काय ते सांगन. मग सांगा, काय खरं आहे ते सांगा ना.
तुम्ही काही बोलणार आहे का सांगू समद्यासनी? भीम जर आलाय तर नक्कीच काहीतरी विचार करून आलाय आणि मला माझ्यापेक्षा जास्त माझ्या भीमावर विश्वास आहे. अहो काही बोलणार काय? असं कसं करू शकता तुम्ही? आणि तुम्ही समदे असं कसं होऊ देऊ शकता? तुम्हासनी ठाव आहे तुमच्या समद्या समोरून त्या दिवशी रामजी मला माझ्या काका काकीकडे घेऊन जात होते. माझं जरा बी नाही ऐकलं. जबरदस्ती इथं घेऊन आले. ठाव नाही कोणती नशा चढली होती तुमच्यावर. रामजी, महत्वाची गोष्ट हे नाही आहे. अरे तुझ्याकडून एवढी मोठी चूक जाणून झाली का चुकून? अरे पर या बिचाऱ्या बाईचं आयुष्य तर खराब झालं ना, म्हणून या पोरी संग तुला लगीन करावंच लागल. अब्रू लुटण्याची शिक्षा हीच आहे की या पीडितेला तुमच्या घराची अब्रू बनवा. पर ही त्या लायकीची नाय हाय. ही एक नाचणारी बाई हाय. आता तुम्ही स्वतःच सांगा की ही बाई कोण आहे आणि ही तर काय करते. शेठजी, ही बाई तर कोठा चालवते. काय? बाई मी आईला पाहिलंय. ही कोठ्याची मालकीन हाय. वय हे खरं आहे की ही बाई तिथं कोठा चालवते आणि ही बाई तिथं नाचायचं काम करते. यावरून हे समजणं सोपं झालंय की हिनं रामजींना का फसवलं आणि त्याच्या मागं हिची काय इच्छा होती. मी शेठजी आणि त्याच्या माणसांचं नाव घेतलं तर उद्या माझा धंदा बंद होईल. म्हणूनच कुणाचं बी नाव न घेता मी चंपाला इथून गपचूप घेऊन जाईन. चल हित ना. होय मी फसवलं रामजीला. पर मला खरंच वाटत होतं की एखाद्याची बायको बनू, एखाद्याच्या घरातली सून बनू. यात काय बी चुकीचं नाही आहे. हे चूकच आहे. आमच्या जगात तुला कुठलीही जागा नाहीये आणि तू जे काही केलंस त्याची शिक्षा तुला नक्की मिळेल. शेठजी, ह्यांचं जग भले कोणतं बी असेल, कोणतं बी काम करत असते, पण ह्यांना पूर्ण हक्क आहे या जगात जगण्याचा.
सपन पाहण्याचा. आणि हे जग ते जग काय असतं? समजा जग एकच आहे. हे घ्या. तुम्ही तुमच्या मनात जरा बी राग ठेवू नका. मी फक्त हे यासाठी केलं कारण बाबा निरपराध आहेत हे सिद्ध करू. बाकी तुमची काय बी अडचण नाही. आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करा. त्याचे स्वप्न बघा, त्यावर मेहनत करा आणि जिथं जायचं आहे तिथं जा. हे समजा इतकं सोपं नाही आहे. तू लहान आहेस अजून, नाही समजणार तुला इतक्यात. पण मी समजू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या समद्यांची मदत समद्यात जास्त जर कोणी करू शकणार असेल तर ते तुम्ही हायसा. मला यांचा काही बी फरक पडत नाही की तुम्ही कोण आहे. माझ्यासाठी समध्या स्त्रिया बरोबरच्या आहेत. आणि म्या स्त्री जातीचा मनापासून सन्मान करतो. पण तुम्ही तुमचा सन्मान स्वतःच करत नाही आहे तर मग जग कसं करल? तुम्ही तुमच्या बाई असण्याचं हत्यार बनवलं, माझ्यावर खोटे आरोप लावले आणि मला भीती दाखवून माझ्याशी लगीन करण्याची जबरदस्ती केली. ते बी कुणाच्या सांगण्यावरून? तुम्ही एक वेळा भी माझ्या पोरांचा विचार केला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त माझ्या पोरांसोबत चुकीचं करत होता. कोणती भी स्त्री आपल्या इच्छेने नाचणारी बनत नाही. पर जेव्हा ती अशी कामं स्वतःच्या इच्छेने करती मग लोकांची घरं तुटायला लागतात. तेव्हा दुनिया त्यांच्याकडे अपमानाच्या आणि तिरस्काराच्या नजरेने पाहते. म्हणून समद्यात आधी हे काम सोडा ज्याच्यामुळे तुमचं नाव खराब आहे. काम बदललं, सुरुवातीला जगण्यासाठी त्रास होईल, संघर्ष जास्त होईल, पर रोजगारची नवीन संधी मिळेल. आणि सोपं काय बी नाही आहे, फक्त प्रयत्न करत राहायचं. महाराज, आता तुमची अशी अवस्था झाली आहे का तुमचं नाव नाही जरी घेतलं ना तरी बी ठाव असतं का हे तुमचंच कारस्थान आहे. भीम, बाळा, पोरं कधी बापावर उपकार नाही करत. पर आज तू आपल्या बापाला एका संकटातून बाहेर काढून लय उपकार केलेस. नाही बाबा, हे उपकार नाही आहेत. तुम्हीच तर शिकवलं होतं ना का आपलं कुटुंब लय गरजेचं असतं आणि त्याचं रक्षण करणं कुटुंबाच्या सदस्यांचा समजात मोठा धर्म असतो. आणि म्या माझ्या कुटुंबाचं रक्षण केलं.